नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। ठाकरे गट राहुल नार्वेकर विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार। राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिला। या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागच्या आठवड्यात शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात निकाल दिला। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांना पात्र ठरवले। त्याच वेळी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष अधिकृत शिवसेना ठरवलं। त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाचा आधार घेतला। राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे। राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिला, त्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठाकरे गटाने म्हटले। नुकतीच ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केले होते। त्याच दिवशी राहुल नार्वेकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता। राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्या गटाला अधिकृत पक्ष ठरवताना 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरली। त्यांनी 2018 मध्ये शिवसेनेकडून जी निवडणूक आयोगाला कागदपत्रे देण्यात आली त्यात घटना दुरुस्तीचा उल्लेख नसल्याचं म्हटलं। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आपण निकाल दिलाय, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं। शिवसेना पक्षप्रमुखापेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणीची सर्वोच्च असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं। या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असं म्हटलं जात असताना आता राहुल नार्वेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं। मी कायदा संविधानाला धरून निर्णय दिलाय, कोर्ट निर्णयात बदल करणार नाही असा विश्वास व्यक्त केला। याचिका दाखल झाली असेल तर नोटीस जारी होणं स्वाभाविक आहे, कारण कोर्ट दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देणार नाही। मी निर्णय दिलाय तो कायद्यातील तरतुदी, संविधानातील तरतूद आणि शेड्यूल 10 मधील तरतुदीनुसार दिलाय, योग्य निर्णय दिलाय। या ऑर्डरमध्ये कुठला बदल होईल असं वाटत नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले। नुकतीच ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केले होते। राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रे संदर्भात घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ठाकरे गटाने केली। तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।